आम्ही कोर्टात तसं लिहून द्या मग लेखी द्या की लेखी देणार ना तुम्हाला. आम्ही दाखल करणं आता द्या आम्हाला लेखी आम्ही दाखल करणं तुम्ही 29 नुसार तुम्ही कोर्टात द्या. ते त्यांचं तुमचं स्टेटमेंट देऊन तुम्हाला आम्ही हे देणार समजपत्र देणार ना. त्याच्यामध्ये काय कारवाई केली किंवा काय त्याच्यात कुठं जाऊन दाद मागायची ती तुम्हाला लेखी दिलं जात आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय ते अर्ज त्याची चौकशी होणार तुमचा अर्ज फाईल करते वेळी किंवा अर्जामध्ये काय झालेलं आहे याबाबत तुम्हाला कळवल्याशिवाय तर ती ही होणार नाही. फाईल होणारच नाही. त्यांची स्टेटमेंट तुमची स्टेटमेंट असं घेऊन ती तुम्हाला कळवतो. नाही पण आम्ही आमचा अर्ज दिलेला आहे सत्य परिस्थिती आहे पुरावे आहेत बरोबर आणि आमचं स्टेटमेंट दिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेटमेंट झालं त्यांची स्टेटमेंट आणि त्यांची त्याची कशाला आम्ही statement देणार. येत नाही ना कायद्यात तरतूदच नाही तर तुम्ही असं कायद्याच्या बाहेर जाऊन कसं आम्ही बोलू चुकी शकता? करतो म्हणून तुम्ही जाऊ शकता ना. त्याला काय आम्हाला काय जायचं काय नाही जायचं तो आमचा पाठ करा ना तुम्ही काय करा. त्याच्यामध्ये जे काय आहे काय दिलेलं आहे प्रिलिमिनरी इन्क्वायरी शॅल नॉट बी रिक्वायर्ड फॉर रजिस्ट्रेशन ऑफ द फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट अकॉर्डिंग टू दॅट वी आर गोइंग टू टॉक अबाउट झालेलं आहे तुम्हाला ते देईल तुम्हाला समजपत्र. नाही आम्हाला समजपत्राची आम्हाला FIR ची गरज आहे साहेब. त्याच्यामध्ये FIR ची तरतूद आहे तर FIR चीच ना कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्ही काम कशाला करता? आम्ही कुठे म्हणतोय काय करायचं तुम्हाला जे करायचं करा. कायदेशीर तुम्ही करतो माझं. आम्हाला कायदेशीर काय? तुम्ही आम्ही कायदेशीर या संदर्भामध्ये आंदोलन करणार सगळ्यांनी आम्हाला काय पर्याय नाही तुमच्या विरोधामध्ये आंदोलन काय करावं. करायचं ते. कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्ही जर करत असाल काम तर मग आम्ही काय हो करणार? करा. अजून काय करा. माझे फंडामेंटल राईट्स आमचे जे फंडामेंटल जे राईट्स आहे त्याचा वापर आम्ही करणार करा आहे. म्हणतो ना, आंदोलन करा. काय आता पोलीस स्टेशनला जर FIR दाखल करत नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये दाखल करू शकता ना साहेब. कशाला नाही, कोर्टामध्ये जायचं त्याच्यात आम्हाला दाखल होत पण आम्हाला नसेल. इथेच होतं तर आम्ही नाही, कोर्टात का इथे जायचं? दाखल होत नसेल तर करणार नाही. इथे काय दाखल होत नाही कशासाठी होत नाही नाही होणार ना तर ते कशाच्या अनुषंगाने होत नाही? Atrocity गाडी दाखल काय करा. प्रॉब्लेम आहे? गाडी कुठे देवा गाडी तिकडे गेले आनंदवाडीला गेले. हिस्ट्री माहीत असताना सुद्धा समोरच्या व्यक्ती ऑब्जेक्शन तुम्हाला सगळी हिस्ट्री माहीत असताना सुद्धा केस एवढी पेंडिंग नेण्यापेक्षा FIR जो आमच्या फंडामेंटल जो राईट्स आहे तो तुम्ही दिला पाहिजे ना मला. तुम्हाला इथे चांगलं ज्ञान आहे मी आतापर्यंत भरपूर अट्रॉसिटी दाखल केली बरोबर आहे का? हो हो तुम्हाला ज्ञान आहे का नाही त्या गोष्टीचं सगळं अट्रॉसिटी कशी दाखल करायची काय तर त्याच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सांगितलं जे काय आहे तुम्हाला कळवलं जाईल. आजच समजपत्र देतो. हां ते मी काय म्हणतो ही सर वेळ घालून घ्यायची जी अजिबात नाही, हे वेळ चुकीचं का घालून? आहे. कसं FIRचं एखादी जिथे केस बघून त्याचा FIRचं द्या हो, बरोबर. करायचं असेल तर केलं पाहिजे सर. मला 100% त्याचं देणार आम्ही प्रत्येक गोष्टी उत्तर देणार आहोत. पहिलं रेटिंग दिल्यानंतर 28 दिवसाचा एवढा मोठा गॅप आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणार. आम्ही एक पत्र पाठवून ते हे करून घेऊ त्यांच्याकडून आवाज घेऊ याच्यामध्ये असं असं होतं त्याला म्हटलं 50 ओपिनियन. हां 50 ओपिनियन घेऊन मग नंतर ते म्हटले तर होत असेल तर मग FIR दाखल करू. तर PP आपल्याला काही होत नाही त्याच्यामुळे PPला तर माहिती घ्यायला लागली. शासकीय कोर्टात PP असतात आमच्यासाठी त्यांची मग आम्ही ओपिनियन घेणार. याच्यामध्ये ऐका ना, यांचं स्टेटमेंट तुमचं स्टेटमेंट जोडून आम्ही सरकारी वकिलाचा अभिप्राय घेणार. सरकारी वकिलाच्या अभिप्रायामध्ये सरकारी वकील आम्हाला जे मार्गदर्शन करेल हे सर्व तुमचे स्टेटमेंट जी चौकशी अहवाल मी साहेबांना रिपोर्ट देणार. त्यानंतर साहेबांच्या मार्फतीने सरकारी वकिलाला पाठवणार. सरकारी वकील त्याच्यामध्ये जे डायरेक्शन देतील आम्हाला जे मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार. ते सरकारी वकील म्हटले FIR दाखल करा FIR दाखल करणार. ते म्हटले नाही तुम्हाला आम्ही लेखी देणार आणि तुम्ही नंतर आमच्या प्रवीण बापूंनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही न्यायालय तुम्हाला हे करू शकता. आम्ही तुम्हाला काय चौकशी केली त्या चौकशीत काय निष्पन्न झालं आम्ही तुम्हाला लेखी देणार. परंतु जेवढं वेळ म्हणजे आलं नाही पण माझं म्हणणं काय की ही जी प्रोसेस आहे ही तुमचं ऍक्ट मध्ये बसतच नाहीये. तुम्ही जी म्हणता ना ती प्रोसेस कशी आहे आम्ही कायद्याचे अज्ञानी आहोत. आम्हाला सरकारी वकिलाचं मार्गदर्शन घ्यावं नाही, लागेल. पण तुम्हाला मी समोरासमोर प्रत्यक्ष दाखवतो ना. तसं तुमच्या हे दाखवण्यापेक्षा आम्ही सरकारी वकिलाचं मार्गदर्शन घेणार. बघा, तुम्ही आम्ही कायद्याचे आणि सरकारी डॉक्युमेंट दाखवतो. मी आता घरी बनवलेले मी दाखवत नाही किरणजी एक लक्षात घ्या आम्ही सरकारी वकिलाचा अभिप्राय घेणं आम्ही सरकारी वकिलाचा अभिप्राय घेणार. तुम्ही लक्षात घ्या तुमचं म्हणणं आहे FIR तर आम्ही FIR दाखल करायला नाही म्हणतच नाही. परंतु आम्हाला देखील काही गोष्टीचं
प्रोटोकॉल असतं, काही आम्ही पण नियमाच्या बाहेर नाही जाऊ शकत ना. आम्ही नियमानुसारच काम करणार. तुमचं आम्हाला एखादा दाखल करायला आम्ही नाही, तुम्ही जे सांगितलं तुमच्या भाषेत तुमच्या शब्दात लिहिलं ते आम्ही सरकारी वकिलांना पाठवणार. ह्याच्यामध्ये काय गुन्हा होतो ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही कलम लागू शकतात. तुमच्या सांगण्यावरून बरोबर आहे. हो. बरोबर आहे का? तुमच्या सांगण्यात तर आम्ही काही केलं ना. ते जे कोण आहेत कॉलेजचे कोण आहेत त्यांचं पण स्टेटमेंट घेतलं का? त्यांचे काही स्टेटमेंट बाकी आहे. काय आमच्या स्टेटमेंटच्या आधारे काही नाही पण याच्यामध्ये ती ते काय म्हणतोय तुम्ही आम्ही चुकतोय ना तुम्ही आमच्या विरुद्ध जा ना. आम्ही तुम्हाला नाही म्हणलंय का तुम्ही? आता आम्ही सांगितलं ना की आम्ही पीपीचं ओपिनियन घेऊन तुम्हाला लवकरात लवकर हे करू. आम्ही तुमची FIR दाखल नाही म्हणतच नाही आम्ही, पण आम्ही सरकारी वकिलाचं, मी मगा पण तुम्हाला ते म्हटलं तर सरकारी वकिलाचा अभिप्राय घेणार.